हे काय आहे ढोकळा. तर हा खमंग ढोकळा बनवलेला आहे आज. हा खमंग ढोकळा बघा किती सुंदर झालेला आहे. हे बघा किती लुसलुशीत पण झालेला आहे, एकदम जाळीदार पण झालेला आहे आणि मस्त हा एकदम हे पहा मधीपर्यंत किती जाळी छान बनलेली आहे. तर असा ढोकळा बनवायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग कसा बनवायचा हे बघूया. नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज करणार आहे मी मस्त खमंग ढोकळा. तर खमंग ढोकळ्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हे बेसन पीठ घेतलेलं आहे एक मोठा बाऊल, साखर घेतलेला आहे एक मोठा चमचा, मीठ चवीनुसार आणि खाण्याचा सोडा घेतलेला आहे एक छोटा चमचा आणि हे लिंबूचा रस 2 चमचे घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर परफेक्ट ढोकळा कसा करायचा चला तर मग बघूया. हे बघा मी एक छोटं टोपलं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे हे पीठ, बेसनचं पीठ आहे सर्व, हे चाळून घेतलेलं आहे. हे सर्व पीठ टाकून घेऊया आपण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आता चवीपुरतं मीठ. हे बघा आपल्या अंदाजानुसार मीठ करू शकता कमी जास्त. आणि याच्यात टाकायचं आहे परत हा खाण्याचा सोडा. आता याच्यात थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत हळद राहायचं आहे आपल्याला. हे एकदम छान भज्याच्या पिठासारखं करायचं आहे. हे बघा आपला ढोकळ्याचं पीठ हे अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे. भज्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे आपल्याला पीठ. हे बघा किती सुंदर झालेलं आहे. सेम अशा पद्धतीने करायचं आहे. एकदम एकही गाठ राहता कामा नये, एकदम छान मिक्स करायचं आहे. हे बघा किती सुंदर आहे. परफेक्ट ढोकळा करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा हळद पण टाकू शकता आपण, हळद ऑप्शनल आहे. मी हळद टाकलेली नाही आहे, पण अर्धा चमचा किंवा चिमूटभर हळद टाकली तरी चालेल, कलर छान येतो ढोकळ्याला. हे पहा आता झाले. आता ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला हे 2 चमचे लिंबूचा रस. हे लिंबू पिळून रस काढलेला आहे मी. हे पहा आता हे छान मिक्स करून घ्यायचं. हे पहा पीठ किती सुंदर फुगतंय. आता एकाच दिशेने आपल्याला हलवत राहायचं आहे असं याला. हे पहा आता पीठ फुगले छान आहे. थोडं पण जास्त हे करायचं नाही आहे आपल्याला. हे पहा आता हे पीठ छान फुगलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, एका ताटामध्ये थोडंसं तेल लावून घेऊया आपण. तेल नाही लावलं तरी पण ढोकळा निघतोच, तरी पण लावलं ना तरी खूप छान निघतो. त्याच्यामुळे आपण थोडंसं लावून घ्यायचं आहे. आता हे तेल लावल्यानंतर आपल्याला हे बॅटर ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे छान. कुकरच्या डब्यामध्ये पण करू शकता तुम्ही, पण मी हा कढईमध्ये केलेला आहे ढोकळा. असं छान सर्व पीठ टाकून घ्यायचे. हे बघा मी कढईत करते आहे ढोकळा, त्याच्यामुळे कढईमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. हे बघा एक वाटीभरच पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर ही कढई गरम करायला ठेवलेली होती, पाणी पण आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता हे आपल्याला बेसनचं पिठाचे प्लेट ठेवायचं. याचं छान प्लेट ठेवून आता आपल्याला ह्याच्यावरती झाकून घ्यायचं आहे. हे बघा झाकून हे 15 मिनिट आपल्याला असंच हे ढोकळा उकडून घ्यायचं आहे. हे बघा आता आपला ढोकळा उकडलेला आहे. आता बघायचं आहे आपल्याला सुरीने असं खाऊन बघायचं उकडले का नाही. सुरीला लागला नाही तेव्हा समजायचं की आपला ढोकळा छान उकडलेला आहे. तर चला हे किती फुगलं आहे बघा, हाताला पण नाही लागत आहे. आता काढून घेऊया हे. चला गॅसवरती एक बाउल ठेवून आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. तर आपल्याला तडका करायचा ढोकळ्याला.
बघा तेल टाकूया मस्त 2 मोठे चमचे तेल टाकले. तर तेल गरम झालेलं आहे छान आपलं. त्याच्यात टाकूया ही छान मोहरी आणि मोहरी तडतडली की आपल्याला टाकायचं याच्यामध्ये जिरे. मोहरी छान तडतडू द्यायचं कारण ढोकळ्याला मग मोहरी छान लागते तडतडल्यानंतर. आणि मग टाकूया याच्यात मोहरी जिरे. तर जिरे लाल झालेले आहेत. आता हे 2 हिरव्या मिरच्या कट करून टाकलेला आहे मी. त्याच्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला, एक अर्धीच वाटी. आणि याच्यात टाकायचं आहे आता आपल्याला हे 1 चमचा साखर. हे साखर आपल्याला छान विरघळून घ्यायचं आहे. साखर विरघळली की मग आपण हे ढोकळ्यावरती टाकून घ्यायचं. आता साखर विरघळली आहे आपली. हे बघा. आता आपण हे गॅस करूया बंद. हे बघा ढोकळ्याचं ताट मी असंच पलटी मारले. किती छान निघालेलं आहे आणि किती छान जाळीदार ढोकळा झालेला आहे. हे बघा हे पुढच्या साईडनं आणि हे मागच्या साईडनं किती सुंदर झालेलं आहे. एकदम जाळी बनलेली आहे छान. तर चला आता हे आपल्याला मस्त चिरून घ्यायचं आहे. हे छान आपल्याला जशा हवेत तशा आकाराचे हे ढोकळ्याचे पीस करून घ्यायचं आहे. आता हे चिरले आपण ढोकळा. आता याच्यावरती हे तडका टाकून घ्यायचं आहे छान. बघा मस्तपैकी अशा पद्धतीने ढोकळा केलो तर खूप छान होईल, बिघडणार पण नाही आणि एकदम जाळीदार ढोकळा होईल. बघा किती सुंदर ढोकळा झालेला आहे आपला. असं छान टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्वच टाकून घेते तडका. आता वरतून टाकूया मस्त हिरवी कोथिंबीर. हे पहा किती सुंदर झालेला आहे आपला ढोकळा. आता याच्यावरती टाकायचं थोडासा बारीक शेव. हे शेव पण टाकल्यावर खूप सुंदर लागतं. हे बघा आपला गरमागरम खमंग ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. चला तर मग आपण हा खमंग ढोकळा एकदम जाळीदार ढोकळा किती सुंदर झालेला आहे. हे पहा किती मऊसूत एकदम. अशा पद्धतीने ढोकळा तुम्ही पण करून बघा. माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा. चला तर मग आता आपण हे ढोकळा मस्त पुदिन्याच्या चटणीसोबत खाऊन घेऊया. हे पहा. आणि हे गोड चटणी, हे तिखट आणि गोड चटणी दोन्ही पण केलेले आहेत. हे अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला का नक्की सांगा.